पक्ष प्रवेश केलं तुम्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये काय सांगता? जोगी साहेबांसाठी प्रवेश करणं खूप गरजेचं होतं. त्या दिंडोशी विधानसभेमध्ये सातत्याने 10 वर्ष त्यांनी केलेली कामं, त्या दिंडोशी विधानसभेतले सर्व मुद्दे त्यांनी विधानसभेत उचलून धरले, त्याचा पाठपुरावा केला, त्याला न्याय मिळवून दिला. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा विषय असा की 2016 पासून मी भारतीय जनता पक्षासाठी या ठिकाणी दिंडोशी विधानसभेत काम करतोय. सन्माननीय माझे नेते मोहित कंबोज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी भाजपामध्ये प्रवेश केला आणि चांगली पदं मला मिळाली. त्या पदांच्या माध्यमातून मी माझं काम करत राहिलो. 2016 ते काल दुपारी अगदी 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाचं मी सातत्याने मनापासून काम करत होतो. माझे बरेचसे कार्यकर्ते काय झालं या मधल्या काळामध्ये मी 8 दिवस मलेशियावर, सगळ्यांचे बरेचसे मेसेज आले, फोन आले, काय बाबा निवडणुकीच्या काळामध्ये काय मुंबईच्या बाहेर, देशाच्या बाहेर तू गेलायस. कारण बरीच होती, पण मी टाळत होतो की निवडणुकीला समोर जायचंच नाही. त्याचं मूळ कारण म्हणजे शिवसेनेने जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे, त्या उमेदवाराशी माझं म्हणजे म्हणतात ना की मला तो उमेदवारच नाही पडता. 3,02,120 मतदार या दिंडोशी विधानसभेमध्ये आहेत. 1,30,000 मराठी मतदार आहेत, 90,000 उत्तर भारतीय आहेत आणि इतर भाषेत 17,000 आहेत. एवढं असताना एक उमेदवार या महायुतीला मिळाला नाही, ही शोकांतिका मला वाटते. भारतीय जनता पक्षाचे सक्षम कार्यकर्ते या ठिकाणी होते, शिवसेनेचे सक्षम कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे होते, रिपाईचे होते, अगदी शिवसेनेच्या छोट्या शाखा प्रमुखला जरी तिकीट दिली असती तरी भारतीय जनता पक्षाने प्रामाणिकपणे त्यासाठी काम केलं असतं. आता जो माणूस नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणतो, आधुनिक औरंगजेब म्हणतो, अशा व्यक्तीसाठी मला वाटत नाही भारतीय जनता पक्षातला कोणताही छोट्यात छोटा कार्यकर्ता काम करेल. आणि मी तर एक जबाबदार कार्यकर्ता या ठिकाणी होतो. लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी या उत्तर पश्चिम मुंबईला विस्तारक म्हणून काम पाहत होतो आणि आम्ही या ठिकाणी विजय देखील मिळवला. पक्षात काम करताना मी माझी जबाबदारी प्रामुख्याने पार पाडली. पण हा उमेदवार जो मोदींच्या विरुद्ध बोलतो, याला मी कधीच ह्याचा पाठिंबा करू शकत नाही, ह्याचं समर्थन करू शकत. कोणत्या तोंडांनी मी मतं मागायला जाणार? बघा, 2 गोष्टी लक्षात घ्या. ज्या वेळेला पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक आपल्या देशाने केला, तो सर्जिकल स्ट्राईक हा जुमला आहे म्हणून डिक्लेअर केला. प्रामुख्याने जेव्हा आपण एखादी निवांत झोप घेतो, की जेवताना शेतकऱ्याची आणि झोपताना लष्कराचे आभार मानायला आपण कधी विसरले नाही पाहिजे. प्रामुख्याने म्हणजे प्रत्येकाचा उठल्यानंतर ज्या आपण ज्या गोष्टी करायला होतात. आणि यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्या लष्कराची बदनामी केली, देशाची बदनामी केली, मोदीजींना अपशब्द म्हटले. अशा व्यक्तीबरोबर भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. मी लपाछपीचं काम करू शकत नव्हतो की ठीक आहे गमछे घालायचे, प्रचाराला फिरायचं, ते मला जमण्यासारखं नव्हतं. आणि मोहित कंबोज साहेबांनी त्यांची काय व्हॅल्यू आहे ती सगळ्यांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे. हा कचरा हा डम्पिंग ग्राउंडमध्ये जाणार. आणि त्यांनी आल्यानंतर या दिंडोशी विधानसभेमध्ये प्रभू साहेबांनी एकही काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते पिकनिकला आलेले आहेत, त्यांनी आपली पिकनिक करायची, 20 तारखेला इकडनं पार्सल बॅक टू पॅव्हिलियन वर्सोवा. काही ना काही त्याच पक्षाचे जे आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील काल त्यांना आमच्या माध्यमाने जाहीर निषेध व्यक्त केला, आदिवासींचा सन्मान नाही केला. त्या हिशोबाने त्याच्यावर काय बोलाल, जे आदिवासी लोकांचा सन्मान करत नाही? बघा, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हा मान सन्मान झाला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. संजय निरुपम फक्त तिकीट मिळवण्यासाठी, सीट मिळवण्यासाठी या दिंडोशी विधानसभेमध्ये आले. भारतीय जनता पार्टीचे सक्षम कार्यकर्ते इथे होते. आमचे आमदार होते राजन सिंग, त्यांना जरी तिकीट दिली असती तरी चाललं असतं, सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं. पण विषय असा झाला, जो माणूस मोदींना शिव्या घालतो त्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करेल का? माझं आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, तुमच्यासाठी नरेंद्र मोदी महत्वाचा आहेत की तुमच्यासाठी संजय निरुपम महत्वाचा आहे? मोदीजींना शिव्या घातलेला माणूस महत्वाचा आहे की मोदीजी महत्वाचे आहे? याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि जो लष्कराला केलेला जो स्ट्राईक आहे, फर्जी स्ट्राईक आहे जे म्हणतो, तो माणूस तुमच्यासाठी महत्वाचा आहे की आपलं लष्कर महत्वाचं आहे? याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मला तो माणूस बिलकुल पटला नाही. मी माझा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे. मी पक्षाचा एकही कार्यकर्ता मी घेऊन गेलेलो नाही की माझ्याबरोबर या पक्ष प्रवेश करा. पक्षाने माझं कोणतंही नुकसान केलेलं नाही, मी पक्षाचं नुकसान करत नाही. पण
काल मी मुद्दाहून कोणाला घेऊन नाही याचं कारण हेच होतं की मला पक्षाचं नुकसान न करायचं होतं. पण आज मला त्यानंतर असंख्य फोन आले, दादा हमको बोलना था, हम लोग भी साथ में आते थे. आज सगळ्यांचे दरवाजे उघडे आहेत, आज प्रभू साहेबांचे दरवाजे उघडे आहेत. ज्या कोणाला भारतीय जनता पक्ष की इतरही पक्षातून कोणाला यायचं असेल, यू आर वेलकम, मी येऊ शकता. फक्त देशाचे प्रधानमंत्री नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यावर देखील त्यांनी टिप्पणी केलेली. आता बघा, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला म्हणतो की ते माथे पे लिखना चाहिए तुम्हाला बाप गद्दार आहे. आणि कसं तुम्ही तिकीट देता म्हणजे मला काय वेगळंच वाटतंय. तुम्ही तिकीट देऊ कशी शकता अशा व्यक्तीला? तुमच्याकडे माणसंच नव्हती का? तुमच्याकडे माणसंच नव्हती म्हणून तुम्ही एवढ्या वर्षात आणून दिला. उत्तर भारतीय कार्ड. उत्तर भारतीय माणूस एकदम हुशार माणूस आहे. उत्तर भारतीय माणसाचं या ठिकाणी चांगलं वर्चस्व आहे. उत्तर भारतीय समाज या दिल्लोशी विधानसभेमध्ये अगदी छटपूजेपासून म्हणतो आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी, हा प्रभू साहेबांशी जुडलेला आहे. प्रभू साहेब त्यांच्या प्रत्येक सुखात दुःखात सहभागी असतात. त्यामुळे उत्तर भारतीय मतांच्या जीवात येत असतील ना, तर डिपॉझिट 100% ते मला जप्त होणार आहे, याबद्दल काही दुमत नाही. मित्र आज ते तुमच्या सोबत दिसायचे पण तुमच्या सोबत नसायचे, आज ते तुमच्या सोबत दिसतायत आणि तुमच्या सोबत कामही करणार. काय बोला? कसं आहे, संकेत नलावडे हा माझा एक मोठा भावाप्रमाणे आहे आणि एक चांगला मित्र सुद्धा आहे. आणि आमची माझी त्याची मैत्री ही आनंदवाडीपासून आम्ही दोघं एकत्र राहिलेलो आहे, फिरलेलो आहे. सगळ्या काही गोष्टी आम्ही सगळे एकत्र पहिल्यापासून गेले, जेव्हा संकेत नलावडे पक्षात पण नव्हता. पण आज संकेत नलावडेंनी आमदार सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काल त्यांनी प्रवेश केला, सर्वप्रथम मी समस्त शिवसेना व युवासेना दिंडोशी विधानसभेतर्फे मी त्यांचे मनापासून स्वागत व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते खरोखर पक्षासाठी, पक्षाच्या हितासाठी चांगलं काम करतील आणि संघटना मोठा करण्यासाठी ते यशस्वी ठरतील. काय ठरवलं की संकेत नलावडे तुमच्यासोबत ते खांद्याला खांदा लावून काम करावं? काय ठरवलं? काय पाहिलं? कसं असतं, राजकारण करताना पहिली गोष्ट आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण करतो. त्यामध्ये एक प्रत्येक माणसाला प्रत्येकाची गरज कुठे ना कुठेतरी पडते. तर त्याच दृष्टिकोनातनं असं वाटलं की संकेत नलावडे ही व्यक्ती शिवसेनेसाठी कुठे ना कुठेतरी महत्वाची एक ठरू शकते. तर तोच एक छोटासा केविलवाना प्रयत्न होता की संकेत नलावडेंनी आपल्या शिवसेनेमध्ये आणि प्रभू साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये दिंडोशी विधानसभेसाठी एक चांगलं काम होईल, यात फक्त एक अपेक्षा होती.